रविवारी मजुरी करायचं. मजुरी म्हणजे दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करणे, त्याला मजुरी म्हणायचं. त्यावेळेस 1 रुपया मिळायचा. 1 रुपया महिन्यामध्ये 4 रुपये मिळत असत मला. आणि त्याच्यावर मी माझं काम करत असे. मला 7वीपर्यंत पेन नव्हता. आजही मला पेनचं खूप अट्रॅक्शन आहे. समजा मला कोणी पेन दिला, मी त्याला नाही म्हणत नाही. 7वीत जेव्हा 120 रुपये मिळाले तेव्हा मी पहिला पेन विकत घेतला. तोपर्यंत माझ्याकडे पेन नव्हता. बोरू होता, बोरू. शाईच्या दवतीत बुडवायचं आणि त्यांनी ते लिहायचं. पण स्कॉलरशिपने एक निश्चित झालं की माझं नाव, त्यावेळेस मराठवाडा नावाचा पेपर होता, त्या पेपरमध्ये छापून आलं आणि मी एका पुंडलिकराव लहानेंचा मुलगा आहे हे लोकांना माहिती झालं. म्हणजे कुठलीही स्पर्धा परीक्षा ही आपल्यासाठी खूप फायद्याची असते. ती आपण दिली तर आपल्याला एकतर कॉन्फिडन्स येतो आणि आपण किती आपलं नॉलेज आहे हे आपण स्वतः टेस्ट करू शकतो. म्हणून अशा स्पर्धा परीक्षा असतील, पासच व्हावं असा नियम नाही, पण द्याव्या निश्चित. त्यामुळे आपलं ज्ञान वाढतं. अभ्यास एक अशी गोष्ट आहे की आपण अभ्यास कसा करतो. आजकालची मुलं, सरांनी सांगितलं की मोबाईलचं तुम्हाला फार ज्ञान आहे. त्याचे किती फायदे आहेत? त्याचे फक्त तोटे आहेत. मोबाईलचा एकही फायदा नाही. फक्त एकच फायदा आहे की काही अडचण आली, कुठं अपघात झाला तर अशा वेळेस आपल्या घरच्यांना संपर्क करणे, एवढा एकच फायदा आहे. बाकी मोबाईलचे तोटेच तोटे आहेत. आणि मग आता तर त्याच्यावर गेम आले आहेत. आपलं IQ कमी करण्याचं काम मोबाईल करतं. आपलं जे इंटेलिजन्स आहे ते कमी करतं. मग आपण आता अभ्यास कसा करतो? एकतर आपण अभ्यास करतच नाही. परीक्षा जवळ आली की आपण अभ्यास करतो. परीक्षा जवळ येईपर्यंत अभ्यास करत नाही. रोजच्या रोज अभ्यास करणं आता बंद झालं आहे. पण तुम्हाला खरंच पुढे आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर विज्ञान सांगतो. तुमच्या क्लासचं नाव वैज्ञानिक आहे. विज्ञान काय? समजा तुम्ही पुस्तक वाचलं, 1 पेज वाचलं आणि डोळे बंद केले, किती आठवतं? कितीही हुशार मुलगा असेल तरी त्याला त्याच्यावर असेल तर आकृती दिसेल, एखादं मोठं कुठलं पॅरेग्राफचं नाव दिसेल किंवा एखादं मधलं काहीतरी तो पॅरेग्राफचा पूर्ण अर्थ समजेल. तर ते 1 वेळेस वाचल्यानंतर आपला मेंदू 15% ग्रास करतो. किती टक्के? 15%. मग आता आपलं म्हणतो की आवृत्ती, 1 आवृत्ती द्या, 2 द्या, 3 द्या, असं पूर्वज आपल्या अगोदर सांगायचे. का? त्यांना हे विज्ञान माहीत नव्हतं, पण त्यांना तंत्र माहिती होतं. मग आता हे अभ्यास करत असताना आपण तोच जो पान आहे, आपण वाचल्यानंतर बंद करा, डोळे बंद करा आणि आठवा. आठवत असताना डावीकडचं पान असेल तर तुम्हाला आठवेल की तिथे काय लिहिले, तिथे काय लिहिले, तिथे काय लिहिले. त्याच्या पुढे काय आठवत नाही. मग पुन्हा वाचा तेच पान. वाचत असताना काय होईल? तुम्ही आठवून पाहिलं आहे म्हणजे काय केलं? स्टिम्युलेशन ऑफ द ब्रेन. तुम्ही मेंदूला स्टिम्युलेट केला आहे. कसा? की बाबा मला हे आठवत नाही आहे. मग काय करतो? ग्रास्पिंग पॉवर ज्यावेळेस मेंदूची, त्यावेळेस 5 पट होते. किती पट? 5 पट. पण कधी व्हायला लागली? आठवून पाहिलं तर. आठवून परीक्षेतच पाहिलं तर 15%च ज्ञान असतं, फार जास्त नसतं. आणि मग जेव्हा सेकंड टाईम तुम्ही ते वाचाल त्यावेळेस तुम्ही ते ग्रास्पिंग पॉवर तुमची वाढल्यामुळे 45% लक्षात राहतं. 45% सेकंड टाईम. आणि मग हे ज्ञान आहे तुमचं. पण आता हे सर्व लक्षात राहणं शक्य नसतं. पण आता लक्षात राहावं म्हणून आपण काय करतो? आपल्याकडे सध्या पेन घेऊन त्याच्यावर रेघा मारायची फार सवय आहे. पेन घेतो आपण आणि त्याच्यावर रेघा मारतो. आणि मग काय होतं? पहिली आवृत्ती लाल पेन, दुसरी आवृत्ती हिरवा पेन, चौथी आवृत्ती पिवळा पेन, अशा सगळ्या लाईननी आपण त्याच्यावर ओढतो. मग याचं काय होतं? आपला मेंदू काय घेतो? आपला मेंदू, आपण कॉम्प्युटर पाहतो ना, डॉट घेतो. डॉट. डॉट म्हणजे काय? अशी भाषा आहे
की त्याला इंग्रजी, हिंदी, मराठी किंवा जगातली कुठलीही भाषा कळत नाही, फक्त डॉट कळतात. आणि ह्या डॉटनी त्याचं अक्युमुलेशन नॉलेजचं होतं आणि मग त्याचं विश्लेषण होतं. आणि त्यामुळे त्या पानावर जर तुम्ही 3 कलर टाकले तर ते पान तुम्हाला परीक्षेत किंवा आयुष्यात आठवत नाही. का? कारण मेंदू कन्फ्यूज होतो, कन्फ्यूज. आणि समजा तुम्हाला ते पान पाहिजे असेल तर त्यावर एका पानावर जास्तीत जास्त 3 ते 5 रेघा वडा. 3 ते 5 एकाच रंगाच्या, रंग बदलता कामा नये. आणि त्याही लिहिलेल्या अक्षरावर ओढू नका. त्या वळल्या त्याच्यावर आपण वर रेघ ओढतो त्याच्या, तर ते मेंदू लक्षात ठेवत नाही. आणि म्हणून जे मुद्दे तुम्हाला माहिती पाहिजे त्या मुद्द्याच्या खाली रेष वडा. ती रेष 1 फुटपट्टी घेऊन वडा, सरळ असावी. तशी ओढल्यानंतर पुन्हा डोळा बंद करा आणि मग आठवा. जेव्हा तुम्ही आठवाल तर त्यावेळेस तुम्हाला जितकं नॉलेज पाहिजे ते सर्व तुमच्या मेंदूने ग्रास्प केलेलं असतं. पण कधी एक वेळा डोळा बंद करून वाचल्यानंतर तिसऱ्यांदा वाचायची गरज नाही. पुन्हा तुम्ही दुसऱ्या पानावर जाऊ शकता आणि त्या पानाला असंच वाचा, डोळा बंद करा, पुन्हा एकदा वाचा. मग अभ्यास करण्याची जर अशी पद्धत ठेवली तर तुमचा जो अभ्यास आहे कमी दिवसामध्ये पण जास्त नॉलेज तुम्हाला येऊ शकतं.